नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राजकीय घडामोडीत एक विशिष्ट वेगळं वळण आलेले. एक अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांचं एक विधान अत्यंत खेदजनक आणि आक्षेप घेणारे. इश्यू असा होता की अरविंद केजरीवाल यांना बेलवरती बाहेर केलं आणि बाहेर आलेत आणि त्याच्यानंतर त्यांनी शपथ खाली लोकांना हे सांगितले की मी तुम्हाला भीक मागतो, परंतु यावेळेस लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला BJPला हरवावं लागेल आणि तुम्ही इंडिया अलायन्सला होट करा, अशा पद्धतीचं विधान असतात. पुन्हा हे म्हटलं त्यांनी की समजा जर मी आज जरी याच्यानंतर 2 तारखेला जेलमध्ये जरी गेलो तरी मी 5 तारखेला इंडिया अलायन्स जर झालं तर मी पुन्हा परत येईल आणि मी जर तिथे राहिलो तर परमनंट हे लोक अडकवून ठेवतील, अशा पद्धतीचं ते विधान. आणि त्याला लगेच ईडीच्या लोकांनी किंवा बाहेरच्या लोकांनी तिथे सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कारण ज्या अटीवरती त्यांना सोडण्यात आलं होतं त्या अटीचं ते उल्लंघन केलं. त्यावेळेस जस्टिस खन्ना आणि यांनी ते सर्व पाहिलं. त्याच्यानंतर निश्चितच त्यांनी म्हटलं की याच्याशी त्याचा काही संबंध नाही, आम्हीच त्याला इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये सुट्टी दिलेली आहे, त्याच्यामुळं त्याचं काही व्हायलेशन होत नाही आणि त्यांची जी याचिका होती कंटेम्प्ट पिटिशन ती रिजेक्ट केली. याला बखलाव हे करून त्याला घाबरून अमित शहाने जे विधान केलं की त्यांनी सांगितलं की अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने एक विशेष दर्जाचं ट्रीटमेंट दिलेली आहे. हे ऐकून अत्यंत खेद झाला. अनेक लोकांना असं वाटलं की ते तर बेल हा तुमचा फंडामेंटल राईट आहे आणि त्याच्यात जोपर्यंत त्याच्यावरती आरोपच नाही अशा ठिकाणी अशा कच्च्या कायद्यांना तो एका स्टेटचा मुख्यमंत्री असताना तुम्ही ठेवणं हे अजिबात चुकीचं आहे. ह्या कारणावरती ते सर्व वादळ झालं आणि ती घटना अशी झाली. त्याच्यावरती कपिल सिब्बल जे आमचे वरिष्ठ वकील आहेत त्यांचं एक चांगलंसं विधान आणि वेगवेगळ्या लोकांचं विधान हे तुम्हाला या व्हिडिओवरनं दिसेल. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नागपूरची एक बातमी आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये अनेक लोक कर्मचारी सर्व आज तिथे कॉन्ट्रॅक्टवरती काम करत असतात ठेकेदारी पद्धतीने. ज्या पद्धतीने गव्हर्मेंटनीच्या नियमानुसार पैसे द्यायला पाहिजे ते मात्र करत नाही. त्याच्यातले तास नियमित नसतात आणि 1 मेला कामगार दिवसाच्या निमित्त अनेक लोकांना तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरनी काढलं. त्याच्यामुळं तिथे संप पुकारण्यात आलेले आहे. अनेक लोक रस्त्यावर येऊन त्याच्या निषेधार्थ मोठमोठाले हे निदर्शने करण्यात आलेले आहे. हे निदर्शनाचा छोटासा क्लिप आहे, तुम्ही बघूया याच्यासोबत. सरकार जो पूरी कोशिश कर रही है जुडिशरी पे दबाव बनाने की, खास तौर से अरविंद केजरीवाल की जमानत वाले मामले में जो कुछ भी हुआ है, जो परसेप्शन चेंज हुआ है, जो नैरेटिव चेंज हुआ है, जो सरकार की थुक्का फजीयत हुई है कि जो एजेंसियां सरकार की इन कोशिशों में लगी रहती हैं सरकार के इशारे पर, हुकूमत के इशारे पर कि वो गिरफ्तारियां कर ले, और जो इन दिनों एक बड़ी बहस चल रही है कि बेल या जेल. जो कानून है वो कहता है कि जेल एक्सेप्शन है, लेकिन हुकूमत तो, निज़ाम तो यही चाहता है ना कि उसकी सत्ता बनी रहे, उसका दखल बना रहे और सारी ताकत उसकी मुट्ठी में हो. स्टेट को कहाँ ये पसंद है? ये जो किताबों में लिखी हुई बातें हैं ना, कानून की, अधिकार की, संविधान की, हम मानते तो संविधान को बहुत है, संविधान की बातें तो सभी करते हैं, लेकिन एक्चुअली हकीकत में सत्ता, हुकूमत, निज़ाम यही चाहता है कि इंसाफ और कानून की जो परिभाषा है वो उसकी मर्जी के मुताबिक चले. और यही इन दिनों चल रहा है सत्ता के गलियारों में, कोर्ट के, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, इनके गलियारों में या इनके न्याय कक्षों में, जो भी आप इसे नाम देना चाहें. अमित शाह हमारे जो गृह मंत्री जी हैं, उन्होंने कल बयान दिया अरविंद केजरीवाल को लेकर. जब उनसे पूछा गया केजरीवाल की बेल को लेकर, तो उनका बयान था कि ये रूटीन और नॉर्मल मामला नहीं है, ये स्पेशल ट्रीटमेंट है. अब जिन जज साहबों ने उनको जमानत दी है, उनको ये सोचना है कि उनके जजमेंट का क्या उपयोग या दुरुपयोग हो रहा है. सुप्रीम कोर्ट को अधिकार है न्याय की व्याख्या करने का. रूटीन और नॉर्मल प्रकार का जुडिशियल जजमेंट नहीं है. काफी लोग देश में मानते हैं कि स्पेशल ट्रीटमेंट दिया गया.
अमित शाह जी ने आज बयान दिया है, मैं समझता हूं कि बहुत ही आपत्तिजनक बयान है। उन्होंने सुप्रीम कोर्ट की मंशा के ऊपर निशाना साधा है। उन्होंने कहा है कि कई लोग ये कहते हैं कि ये जो केजरीवाल जी को अंतरिम बेल मिली है, ये एक स्पेशल ट्रीटमेंट है जुडिशरी का, मैं खास उनके लिए किया गया है। इसका ये मतलब हुआ, मतलब कि सुप्रीम कोर्ट के जजेस की मंशा के ऊपर आपने निशाना साधा है। वो ये बयान कभी ऐसा नहीं देते अगर वो जो लोग कह रहे हैं उनकी बात को मानते नहीं, क्योंकि उन्होंने बड़ी चतुरता से कहा कि लोग कहते हैं। तो अगर लोग कहते हैं और आप नहीं मानते तो आपको ऐसा बयान नहीं देना चाहिए, और अगर लोग कहते हैं और आप मानते हो तभी आपने ऐसा बयान दिया है। तो लोग कहने के पर्दे के ऊपर पीछे मत आप छुपिए। ये ऐसा आपत्तिजनक बयान है जो मैं समझता हूं कि गृह मंत्री को, इस देश के गृह मंत्री को नहीं देना चाहिए। उस गृह मंत्री को जिसको शायद कानून की धाराएं का ज्यादा मालूम नहीं है। तो मैं थोड़ा समझा देता हूं आपके द्वारा। पहली बात तो यह है कि अगर कोई कन्विक्ट हो जाए, किसी को सजा मिल जाए 3 साल से ज्यादा, 2 साल से ज्यादा, तो कोर्ट से उसको सजा का स्टे मिल जाए तो अपना वो नामांकन पत्र भी डाल सकता है, नॉमिनेशन पेपर भी कर सकता है और इलेक्ट भी हो सकता है। मतलब कन्विक्टेड पर्सन ऑल्सो कैन गेट इलेक्टेड, ठीक है। और अगर किसी के खिलाफ चार्जशीट हो जाए तो वो प्रचार भी कर सकता है। चार्जशीट हो जाए, अभी चार्ज फ्रेम न हो, लेकिन प्रचार भी कर सकता है और नॉमिनेशन पेपर भी फाइल कर सकता है। जैसे बृजभूषण जी चार्जशीटेड है ना, तो अपने बेटे का प्रचार कैसे कर रहे हैं, किस धारा पे कर रहे हैं, कौन से कानून पे कर रहे हैं? यही कानून। तो एक जिसको सजा हो वो नॉमिनेशन पेपर फाइल करके इलेक्ट भी हो सकता है, एक जो चार्जशीटेड हो वो प्रचार करके, नॉमिनेशन करके, पेपर फाइल करके इलेक्ट हो सकता है, और जिसके खिलाफ केवल आरोप हो वो प्रचार नहीं कर सकता। रखा जाए और ठेकेदार पर कार्रवाई की जाए। कोरोना काल में मेडिकल अस्पताल में अपनी सेवा देने वाले कर्मचारियों को बिना किसी कारण ठेकेदार ने काम से निकाल दिया, जिसके विरोध में सैकड़ों कर्मचारी आंदोलन पर गए हैं। कर्मचारियों का कहना है कि ठेकेदार सरकार की ओर से तय वेतन न देते हुए उनका शोषण कर रहे हैं। कर्मचारियों ने आरोप लगाया है कि ठेकेदार उन्हें डरा धमकाकर उनसे काम से निकल जाने की बात करते हैं, ताकि वह दूसरे कर्मचारी को भरकर उनसे ज्यादा पैसे ले सके। देखो, आंदोलन को मिलने नहीं आया। इस जो आंदोलन की संस्था बनी है भारतीय मजदूर संघ नागपुर मेडिकल कॉलेज कॉन्ट्रैक्ट लेबर, उसका मैं अध्यक्ष हूँ। यहाँ पर मेडिकल प्रशासन ने 108 सुरक्षा रक्षकों को 1 मई कामगार दिन के दिन नौकरी से निकाल दिया, और 12 साल से ये लोग वहाँ पर काम करते थे। 12 साल में कभी लेबर नियम के अनुसार इनको पेमेंट नहीं दिया गया। इनका पेमेंट था 15,000 रुपये। इनके एटीएम कार्ड यूनिटी सिक्योरिटी सर्विस के मालक शेखर आदमने ने अपने पास रखा, और ये 108 लोगों का पेमेंट निकालने के बाद इनके दूसरे अकाउंट में 6,000 रुपये महीना डाला। 15,000 निकाला और इनके अकाउंट में फिर से 6,000 डाल दिया। ये ऐसा काम इनके साथ अन्याय हुआ है और 108 लोगों को काम से निकाल दिया गया है। इस बात की जानकारी हमने लेबर कमिश्नर के कोर्ट में दी, लेबर कमिश्नर जिला अधिकारी ईटनकर साहब को दी। उसके बाद इन कर्मचारियों के साथ जो बड़ा अन्याय हुआ है उसको न्याय मिलना चाहिए, इनको फिर से काम पे लेना चाहिए। इनका जो डिफरेंट पैसा है इतने सालों का, वो पैसे इनको मिलना चाहिए। इस बात को लेकर ये यहाँ आंदोलन है। फिर दूसरा विषय है अभिजीत कंपनी, क्रिस्टल कंपनी। वो कंपनी में काम करने वाले वर्कर 8 साल से काम कर रहे हैं। उन वर्करों को कभी मिनिमम वेजेस नहीं दिया गया।
जिसमें वहाँ पर यूनियन की स्थापना की करके 4 कर्मचारियों को काम से निकाल दिया जो भारतीय मजदूर संघ के पदाधिकारी हुए। वो भी एक अन्याय किया और इनको कभी मिनिमम वेजेस नहीं दिया और जो सरकार से करारनामा हुआ था जो पैसे का एग्रीमेंट में वो भी पैसा कभी दिया नाही। बुद्धा या सिरियलमधनं आज एक सुंदरशी क्लिप घेतलेली आहे। तुम्हा लोकांना माहिती आहे की सिद्धार्थाचा कंठक नावाचा एक सुंदर घोडा होता जो त्याच्यावरती अति प्रेम करायचा आणि ज्यावेळेस सिद्धार्थ त्यांना सोडून जातो, जंगलात जातो, संन्यास घेतात, तर त्याच्या मनावरती इतका मोठ्या प्रमाणात आघात होतो। ज्यावेळेस कंटक घरी येतो, चेन्नई घेऊन येतो आणि त्यांनी अन्न पाणीचं त्याग केलेलं असतं आणि यशोधरा आणि त्यांना खूप विनवणी करते घोड्याला की तुम्ही काहीतरी खा, तुला जिवंत राहावं लागेल कारण सिद्धार्थ पुन्हा परत येणार आहे। परंतु त्यांनी काय ऐकत नाही आणि त्याच्यासोबत सिद्धार्थ जिथे त्या आर कलाम यांच्या आश्रमात असतो ते त्यांना सारखा भास होत असतो की कंटक माझा काहीतरी परेशानीत आहे। तो तिथे एका घोड्याला कलामला विचारतात की मी त्यांना कंटक म्हणून बोलवू का? त्यांनी म्हटलं की काही इश्यू नाही आहे, करा तुम्ही। आणि हे सर्व दोन्ही घटना असताना एका मुक्या प्राण्यावरती काय बितली आणि शेवटी त्याचा प्राण जातो। शुद्धोधन राजा तिथे येतो आणि बघतो आणि त्यावेळेस तो रडतो की एक मुका माणूस तो सिद्धार्थाला समजू शकलो परंतु आम्ही लोकांनी त्याला समजू शकलो नाही आणि त्यांना फार खंत असते। ज्यावेळेस त्याला स्मशानात घेऊन त्याला गाडतात त्यावेळेस त्याचे ते उद्गारही फार अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्हा सर्व लोकांना याच्यातनं फार बोध घेण्यासारखं आहे की पशुपक्षीही तुमच्यावरती किती प्रेम करतात हे या व्हिडिओवरनं तुम्हाला निश्चितच दिसेल। बघूया आपण सिद्धार्थ याच्यातल्या बुद्धा या सिरियलमधनं हा छोटासा क्लिप। आप प्रयत्न कीजिए। जब से हम युवराज को छोड़कर आए हैं तब से ना तो इसने घास का एक तिनका खाया है ना ही पानी की एक बूंद पी। यदि ये कुछ नहीं खाएगा पिएगा तो इसकी जान। वैद्य जी को बुलाओ चन्ना। बुलावा भेजा, आते ही होंगे वो। तुम्हारी तरह मुझे भी कुछ खाना पीना अच्छा नहीं लगता, पर माँ कहती है जीने के लिए खाना तो पड़ेगा ही। लो क्षमा करना मित्र, मैं तुम्हें घास खिलाना भूल गया। ध्यान का समय हो चुका वत्स। जी अभी आए। गुरुवर, क्या मैं इस अश्व को कंटक कह के बुला सकता हूँ? तुम तो रिश्ते नाते तोड़ के आए हो, नए संबंध बना रहे हो। इस अश्व को देखकर मुझे मेरे कंटक की याद आ गई। इन्हीं स्मृतियों से मुक्ति पाने का नाम ध्यान। कंटक, थोड़ा तो पानी पी लो। देखो मेरे हाथों से नहीं पियोगे तो युवराज जहां भी होंगे गुस्सा हो जाएंगे। ले पानी पी ले कंटक। क्षमा करें, कंटक अब जी ना सकेगा। वो भी एक जीवी ही है। अन्न और जल त्यागे कोई कितने दिन जी सकता है? कंटक! कंटक!
कंधा क्या हुआ? कंधा कुछ बोल। मैं युवराज से क्या कहूँगा? इसने पशु होकर सिद्धार्थ के स्नेह को पहचान लिया, परंतु हम उसके मूल्य को नहीं पहचान सके। वियोग में इसके प्राण चले गए, परंतु मैं अब भी जीवित हूं। स्वयं को संभालिए भाई महाराज। क्षमा करें महाराज, पर कपिल वस्तु के प्रजाजनों का एक निवेदन है आपसे कि आप शीघ्र युवराज को ढूंढ कर लाइए महाराज, युवराज को ढूंढ कर लाइए। इतनी पीड़ा युद्ध से ना हुई महाराज जितनी युवराज के जाने से हुई। ऐसा लगता है जैसे सारे कपिल वस्तु के प्राण ही चले गए। महल से शहर तक सारी प्रजा अचेतन हो गई है। यूं लग रहा है कि जैसे रात से पुण्य चला गया हो महाराज, पुण्य चला गया हो। आप सबको वचन देता हूं, शीघ्र मैं युवराज को वापस ले आऊंगा। अब बहुत देर तक ये अंधेरा नहीं रहेगा कपिल वस्तु में। रोज प्रमाणे आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेत असतो। आज 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता अत्यंत चांगली बातमी आहे, परंतु आमच्या ह्याच्यात मान्सून ऑलरेडी सुरू झालेला आहे नागपूरला मागच्या 15-20 दिवसात, आणि सातत्यानं मुसळधार पाऊस सुरू आहे। आजही थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच इकडे मान्सून मला वाटते केरळच्या आधीच इकडे येऊन गेला की का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्या शेजारी अँटीबायोटिक व मल्टीविटामिनवरती 41 औषधींवरती त्यांनी काही टॅक्स होता तो कमी केलेला आहे, ज्या अत्यंत लोकांच्या उपयोगी असणारा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा निर्णय आहे। VPPA जे एक संस्था असते त्याच्यावरती ते त्याचं निरीक्षण करत असते आणि हायपरटेन्शन आणि शुगर या दोन्ही गोळ्यांवरती त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची बातमी आहे। घाटकोपर होर्डिंग अपघातात मुख्य आरोपी अटक। तुम्हा लोकांना माहिती आहे की घाटकोपरला एक होर्डिंगमध्ये त्या दिवशीच्या मुसळधार पाऊस आणि वारा दोन्ही त्याच्यातनं ते होर्डिंग पडलं आणि त्याच्यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले आणि जो होर्डिंगसाठी जो जबाबदार असणारा मालक आहे तो मात्र तिथे गायब होता। शेवटी तो सापडला, त्याला आता कोर्टासमोर हजर करतील आणि अनेक लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की त्या लोकांना जे काही मृत्यू झालेले आहेत त्यांना 5 लाख रुपये द्या, त्यांच्या घरच्यांना नोकरी द्या, अशा पद्धतीची बातमी आहे। आज त्याच्याच बाजूला त्यांनी फडणवीस खट्टर यांना संपवले। अरविंद केजरीवाल यांचे सातत्यानं वार सुरू आहेत BJPवरती। त्यांनी सांगितलं की त्यांनी जेवढे चीफ मिनिस्टर्स होते एक एक करत त्यांनी सर्वांना संपवलेलं आहे, फडणवीसांना नाही संपवलं आहे, खट्टरला संपवलं, हे विधान अत्यंत महत्त्वाचं होतं। त्याच्याच खालची एक बातमी आहे, मनोज जरांगे यांचे मुंडे बहीण भावावर गंभीर आरोप। बीडची बातमी आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आमच्याकडे आलात या भागात येऊ देणार नाही आणि त्यांच्यामध्ये मराठा आंदोलन आणि तिथल्या लोकल लोकांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्याचं ती बातमी आहे। एक चंद्रपूरची बातमी आहे, 3 दिवस वाघाच्या अवयवाचे तुकडे करून जाळले अशी ती बातमी आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की वाघ जर आला गावात
तर त्यांचे सर्व जनावरं घेऊन जातो, पळून घेऊन जातो, मोठं नुकसान होतं आहे. त्याच्यामुळे शेतकरी कुंपणाला करंट लावतात, जेणेकरून तिथे कोणताही पक्षी आला वाईल्ड लाईफ तरी तो त्याला करंट लागेल. अशाच याच्यामध्ये एक वाघ येऊन त्याला करंट लागा आणि मेला. उद्या याचं सर्व हे होईल, पुन्हा मला काहीतरी वेगळी शिक्षा होईल. त्या धाकाने त्यांनी त्याचे तुकडे केले, तुकडे करून 3 दिवसपर्यंत जाळले आणि मग बाकीचे जे काही तुकडे होते ते सर्वच्या सर्व जमिनीत टाकले. परंतु कोणीतरी ते पाहून त्यांनी पोलीस याला सांगितलं आहे, वनविभागाला. ते आले तिथे, त्यांनी दातं पाहिले आणि सर्वांनी मग त्याची कबुली झाली. अशा पद्धतीची ती बातमी अत्यंत वाईट आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. ते शेतकऱ्यांच्या मालाचा किंवा त्यांच्या जनावरांचं जे नुकसान होतं त्याच्यात त्यांना रिएम्बर्समेंट बरोबर होत नाही, वेळेवर होत नसल्यामुळे हा सर्व प्रकार होत असतो. एक त्याच्याच खाली बंद गाडीत गुदमरून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. जयपूरची बातमी आहे. लग्नाला गेलेली एक लहानशी मुलगी तिथेच अडकली आणि त्याच्यानंतर बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथं मृत घोषित केला. संग्रहालय दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालय एक आमचे भंते नागदीपनकर ह्यांच्या सक्रिय याच्यामुळे तिथे एक मोठं नागार्जुन संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे. आणि संग्रहालयात अनेक लोक पाहिल्यामुळे बुद्धिझमवरती अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीचा संग्रह असणारे अनेक नवीन बाबी लोकांच्या लक्षात येतात आणि त्याच्यामुळे निश्चितच बुद्धिझमला वाढवण्यात त्याचा सक्रिय सहभाग असतो. बहुजन सौरभची 23 मे तथागत भगवान बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्व लोकांना विनंती आहे की छोट्या मोठ्या जाहिराती, शुभेच्छा त्यांनी दैनिक बहुजन सौरभला द्याव्यात, जेणेकरून दैनिक बहुजन सौरभला आर्थिक मदत होईल. आज 5/4 बघूया आपण धर्मसंगोष्ठी मनीषनगरची 290वी सभा. त्या सभेमध्ये प्रवीण गुडगे पाटील माजी इथले हे होते खासदार होते, ते सुद्धा त्यांच्या हस्ते झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्या म्हणजे बुद्धिझमच्या वेगवेगळ्या सभामध्ये ते जातात. एक त्याच्या शेजारी कोराडीची बातमी आहे, गुरु शिष्यांचा संयुक्तिक सन्मान. हे सातत्याने याची गरज आहे. सेवानंद महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या याच्यामध्ये त्यांनी घडलं की विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये चांगला हे झालं पाहिजे, चांगला संवाद राहिला पाहिजे. त्या अनुषंगानं ही बातमी आहे. महामेट्रोचा स्नेहन वंडर्स प्रकल्प अवैध. आमदार विकास ठाकरे यांची बातमी आहे. आमदार विकास ठाकरे यावेळेस खासदारकीच्यासाठी उभा होत आहेत आणि महामेट्रोनी जेवढे 7 वंडर्सचा जो प्रकल्प त्यांनी केलेला आहे तो कसा अवैध असल्याचं त्यांनी ते सर्व समजावून सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. देशातील अवैध जीवघेणे होल्डिंग त्वरित काढा. यशवंत तेलंग नगर इथले मोठे समाजसुधारक यशवंत तेलंग यांचं सांगणं आहे की जिथे जिथे कुठे अशा पद्धतीचे होर्डिंग्स असतील मुंबईच्या घटनाच्या नंतर सर्वांनी त्याच्यावरती आढावा घ्यावा किंवा त्याचा तपास करावा आणि जे काही अनसेफ असतील त्यांनी ताबडतोब काढण्याचा प्रयत्न करावा. याच्याच बाजूला ईश्वरी संकल्पना नाकारणारा जगात बौद्ध धम्म हाच सर्व धर्म श्रेष्ठ आहे. अरुण गाडे एक संविधान जागरच्या याच्यात ते बोलत होते. एक जेवढ्या कामगार लोकांच्या सेनेचे कामगार लोकांचे ते नेते आहेत आणि ते सातत्यानं लोकांसाठी काम करत असतात. राजुलवाडी येथे 23 व 24 रोजी बौद्ध पौर्णिमा महोत्सव. उमरे रोडवरती एक मोठं राजुलवाडीला एक बुद्धविहार निर्माण झालेलं आहे आणि तिथे बौद्ध पौर्णिमेला मोठा कार्यक्रम असण्याची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना महावितरणाकडून विनम्र अभिवादन. संभाजी महाराजांची जयंती झाली त्यानिमित्तानं ती सर्व बातमी आहे. महावितरणाच्या एरोली उपकेंद्रात रोही यात्री क्षमता वाढ नागपूरची बातमी आहे. ज्याची ती क्षमता होती ती वाढवण्याचं आज तिथे हे झालेलं आहे. त्याच्याच बाजूला महाकवी डॉक्टर वामनदादा कर्डक स्मृती दिनानिमित्त कवी संमेलन. तुम्हाला माहिती आहे की वामनदादा कर्डकांच्या अनेक जे गोष्टी आहेत ते तुम्हाला हृदयाला भिडणाऱ्या अनेक त्यांनी काव्य लिहिलेले आहे, गीतं लिहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आज 20 वर्ष झाले परंतु ते सातत्यानं लोकांच्या स्मरणार्थ आहेत गाण्याच्या रूपाने. इवन बाबासाहेबही म्हणायचे की मी 10 भाषणं देऊन जेवढा इफेक्ट होत नाही पण ते एका गाण्याने होतो अशा पद्धतीचं त्यांचं ते कार्य होतं. त्याच्याच खाली बार्टी संस्थेत
आहे छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. बार्टी ही सरकारी योजना आहे महाराष्ट्र शासनाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यामार्फत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आज त्याच्याच खाली 6 दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचा समारोप नागपुरात. नागपूरची गोष्ट आहे ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्फत यवतमाळ पूर्वतर्फे आज ती सभा 10 दिवसीय श्रामणेर संपन्न झालेला आहे कार्यक्रम. शहरातील दहन घाटाची दयनीय अवस्था, नागरिक त्रस्त. एक नागपूरची बातमी आहे. अनेक आमच्या इथे जेवढे स्मशानघाट आहेत त्याची अवस्था मात्र अत्यंत खराब आहे. टॉयलेट नाही, हात धुण्यासाठी नळ नाही, व्यवस्थित बसण्याची जागा नाही, अत्यंत अस्वच्छ असण्याची ती बातमी आहे. निश्चितच महानगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष घालावे अशी ती बातमी आहे. वानाडोंगरी शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू. तिथे वानाडोंगरी इथे जवळच आहे नागपूर याच्यात हिंगण्याच्या जवळ. अनेक गरीब पोरं असतील ज्यांना खाण्यापिण्याची सोय नसेल, आईवडिलांचं दुर्लक्ष असेल, आईवडील सोबत राहत नसतील, अशा सर्व पोरांना एक चांगली एक आहे की मॅट्रिकच्या कमी असणारे जे कोणी पोरं असतील त्या आजूबाजूच्या पोरांना सांगा की तिथे जाऊन त्यांना सर्व निवासी शाळा आहे, मोफत शिक्षण, मोफत राहणं, मोफत सर्व आहे. आणि त्याच्यात इंग्रजी मायनर इंग्रजीचाही त्याच्यामध्ये अभ्यास आहे. त्याच्यामुळे निश्चितच तो पोरांसाठी उपयोगी राहणार आहे. भारतात लोकशाही शिल्लक राहिली काय असा एक प्रश्न आहे. काल जे अमित शहानी जे विधान केलं आणि ज्याच्यावरती ते संपूर्ण भारतात ज्याचे रिपल्केशन झाले त्याच्यावरनं लोकशाहीला जर समजा सुप्रीम कोर्टालाही अशा पद्धतीचे ताशेरे जर सामान्य माणसांनी ओढले तर हा देश कसा राहील. कमीत कमी एक संस्था जी शिल्लक राहिलेली आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्ट. आणि सुप्रीम कोर्टही गेला तर सर्व ED, CBI, इन्कम टॅक्स वगैरे सर्व गुंडाळून जाईल. म्हणजे इथे हुकुमशाहीसारखी अवस्था निर्माण होईल जी रशियात झालेली आहे, चायनात आहे, अनेक देशामध्ये झालेली आहे, नॉर्थ कोरियात झालेली आहे. अशी अवस्था इथे होऊ नये याच्यासाठी ही सर्व आजचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरे आर्यसत्य दुःख निरोध. दुःख निरोधचा अर्थ काय की दुःखापासून मुक्ती, तुमच्या तृष्णेपासून मुक्ती. ज्या लोकांचं सर्वांना माहिती आहे की दुःखाचं कारण काय आणि त्याची मुक्तीच जर आपल्यापासून झाली तर त्याच्यापासून दुःख आपल्यापासून लांब जाईल. म्हणून दुःखमुक्तीचा मार्ग त्याच्यासाठी तिसरे सत्य म्हणजे तृष्णेपासून मुक्ती होय. म्हणून आज चांगलासा एक लेख RK जुबळे हा भाग 13वा आहे आणि क्रमशः सुरू असते. राजकारणात बोललेले जेव्हाच्या तेव्हा विसरले पाहिजे. अनेक ठिकाणी आपण डॉक्टर MS जांभुळे यांचा एक चांगलासा लेख. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे अनेक गोष्टी जरी आपण एका दुसऱ्याच्या विरोधात बोललो असलो इलेक्शनमध्ये आणि जर ते एका लेवलमध्ये असतील तर त्यावेळेस त्याच्या गोष्टी विसरायच्या असतात. कारण त्याच्याने पूर्ण वेळ आपण जगू नाही शकत. अनेक गोष्टी कमी जास्त होत असतात आयुष्यात. अशा पद्धतीचं भाष्य एक MS जांभुळे आहेत आमचे डायरेक्टर आहेत त्यांचा लेख आहे. भाजपला झाले तरी काय. भूपेश गणवीर एक अत्यंत प्रौढ आमचे लेखक आधी लोकमतला होते. ते सातत्याने बहुजन सर्वमध्ये लिहित असतात आणि त्यांचं विश्लेषण अत्यंत मार्मिक असते की ज्या पद्धतीने आता BJP वागते आहे एखाद्या पिसाळल्या कुत्र्यासारखं आणि त्यांचं जे वक्तव्य होतं आहे त्याच्यामुळे संपूर्ण BJP RSS संपून जाण्याच्या मार्गावरती आहे. अशा पद्धतीचा हा लेख भूपेंद्र गणवीर यांचा वाचनीय आहे. माजी पालकमंत्री नामदार यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने अमरावतीच्या त्या माजी पालकमंत्री होत्या. त्यांचा स्वभाव, त्यांनी लोकांना केलेली मदत, जे 10व्या वर्गात जे अनेक पोरं नापास होत होते त्यांना धीरज देणं आणि त्यांच्यावरती जास्त काम करण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांची आठवण म्हणून आज हा लेख आज आमच्या प्राध्यापक शिवाजी कुधे अमरावती यांनी दिलेला आहे. वाचनीय आहे. पान 3 वरती परीक्षाचे अनेक निकाल लागलेले आहेत. 10वी 12वीमध्ये पोरांनो नापास झाल्यावर निराश होऊ नका. अनेक गोष्टी लोकांना सांगतात कारण जे लोक नापास होतात त्यांनाच माहिती असते की त्यांच्यावरती काय बीतते. परंतु तरी त्याच्यातून मार्ग निघतो आहे. अनेक लोक नापास झालेले मडेबडे लोक पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी जो रस्ता घेतला किंवा त्यांनी जो केली गाठली जी टोटल झालेलं नुकसान ते अत्यंत असणारं मार्मिक आहे. ते सूरज दहागावकर यांचा हा तो लेख. अशा लोकांना निश्चितच त्यांना वाचायला द्या की घाबरून जाऊन तर काही होणार नाही. आणि आमचा एक मित्रही म्हणायचा की जेवढ्यांदा माणूस नापास होतो तेवढ्यांदा तो जास्त शिकतो
आणि तो त्याच्यात जास्त त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत असते. त्याच्याच खाली गुरुजी हवे आहेत. आज आमची शिक्षणाची अवस्था पाहून त्याच्यावरती आधारित एक लेख प्राध्यापक शैलेंद्र रामचंद्र गायकवाड त्यांनी सांगितले की शिक्षणाचे जे हाल सुरू आहेत, अनेक शाळा बंद झालेल्या आहेत, अनेक ठिकाणी शिक्षक नाही, सरकारी शाळा तर पूर्णच्या पूर्ण वाट लागली आहे. अशा सिच्युएशनमध्ये त्यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आणि आहे. हंसराज कांबळे यांचा एक सुंदरसा लेख, जात हे राजकारणीय शस्त्र, ज्या पद्धतीने RSSनी ब्राह्मणशाहीनी ज्या जाती व्यवस्था निर्माण केल्या आणि ते त्याच्याच खाईत पडलेले आहेत. आज सर्वच जाती एका जातीच्या विरोधात दुसऱ्या किंवा जातीचं विलीकरण आणि त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती हमला असणारं हे सर्वच्या सर्व जे जातीचं राजकारण आज चाललेलं आहे, याच्या मागे कारणीभूत हे फक्त हिंदू मॅथॉलॉजी आणि त्याच्यानंतर ब्राह्मणशाही जबाबदार आहे. आज त्यांनाच त्याचे चटके बसत आहेत. त्याच्यावरती आधारित हा हंसराज कांबळेचा लेख. खैरलांजी खटल्याचे खच्चीकरण, ॲडव्होकेट निकमामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट लागला नाही. आता सर्व लोकांना कळायला लागलेलं आहे की ॲडव्होकेट निकम हे कसे BJP सोबत जुडले होते आणि त्याच्यामुळे त्यांनी किती मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि अशा पद्धती याच्यावरती अनेक पुराव्यासह तो आधारात हा चांगलासा लेख आहे. आजचा आमचं टायटल आहे, जगाचा निर्माता विशिष्ट दगड किंवा विशिष्ट ठिकाणी मर्यादित असू शकत नाही. जगाचा निर्माता हा कुठला तरी एखादा दगड किंवा विशिष्ट ठिकाण ही काही होऊ शकत नाही, मर्यादा होऊ शकत नाही. आज तसंच 5-2 वरचं आमचं टायटल होतं, शिक्षणाशिवाय शहाणपणा गेले, शहाणपणाशिवाय नैतिकता गेली, नैतिकतेशिवाय विकास गेला, संपत्तीविना शूद्र नाश पावला, शिक्षण महत्त्वाचे आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे वाक्य आहे. अनेक लोकांना त्याच्यावरती तुम्हाला सर्वजण संबोधतात. लोक प्रत्येक ठिकाणी भाषण देताना हे मात्र सर्व बोलत असतात, शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार नाही. शिक्षणाने तुमची विचार करण्याची, एक आकलन करण्याची एक तुमची दृष्टी निर्माण होते, म्हणून शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने खूप काही होत नसलं तरी तुम्हाला एखाद्या वस्तूच्या बाबतीतलं विचार करण्याची, आकलन करण्याची त्याची शक्ती निर्माण होते. आज अशा रीतीनं आज आम्ही बहुजन सौरभच्या 4 पानांवरती एक आढावा घेतलेला आहे. तुम्हा लोकांना आवडला असेल तर लाईक करा, फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मोफत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही. परंतु हा व्हिडिओ लोकांना जनजागृतीसाठी आहे, बुद्धाचा संकल्पना लोकांना पोहोचवण्यासाठी आहे आणि बुद्धाच्या जीवनावरील छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही देत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला एकाच वेळेस बुद्ध वाचणं काही शक्य नाही, परंतु आमच्या YouTube जर वाचत पाहिलात तर निश्चितच त्याच्यात तुमच्यावरती परिणाम होईल. याच्यासाठी हा YouTube चॅनल आहे. आज एवढंच बोलतो, भेटूया उद्या. जय भीम.